नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 21 मे 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्र सरकारने जगातील काही प्रमुख देशात भारतीय खासदारांचं शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे। ऑपरेशन सिंदूरची माहिती, पहलगामचा हल्ला आणि पाकिस्तान दहशतवाद्यांना कसं पोसत आहे, त्याचे परिणाम काय होत आहेत याची माहिती देण्यासाठी हे शिष्टमंडळ परदेशात जाणार आहे। खासदारांचे एकूण 8 गट तयार करण्यात आले आहेत। हे 8 गट वेगवेगळ्या देशात जाणार आहेत। मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यातील एक मोठी त्रुटी समोर आणली आहे। ज्या देशांचा भारत आणि पाकिस्तानशी काडीचाही संबंध नाही अशा ठिकाणी शिष्टमंडळ पाठवण्याची गरज काय, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे। तसेच या शिष्टमंडळाचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स असा उल्लेख करत राऊतांनी संभावना देखील व्यक्त केली आहे। परदेशात जाऊन पाकिस्तानचा पडदा फाडणाऱ्या या शिष्टमंडळाला ठाकरे गटानेही पाठिंबा दिला आहे। ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी या सुद्धा एका शिष्टमंडळाच्या भाग असणार आहेत। याबाबत उद्धव ठाकरे यांचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्याशी बोलणंही झालं आहे। त्यानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना शिष्टमंडळावरून केंद्र सरकारला काही सवाल केले आहेत। आता मला कुणावरही टीका करायची नाही, पण ज्या प्रकारे हे शिष्टमंडळ पाठवण्याचा प्रयत्न झाला तो काही बरोबर नाही। ज्या देशांचा भारत आणि पाकिस्तानशी काहीही संबंध नाही असे देश निवडण्यात आले आहेत, असं संजय राऊत म्हणाले। राज्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्या राज्यातील प्रत्येक नागरिकाला आता दिलासा मिळणार आहे। कारण आजपासून 24 मे पर्यंत राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। मेघगर्जनेसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। पुढील 4 दिवस मुंबई आणि कोकणासह राज्यभरात जोरदार पाऊस बरसणार असल्याचे सांगितले जात आहे। या दरम्यान 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील आहे। हवामान खात्याकडून सातारा, कोल्हापूर, संभाजीनगर, सोलापूर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। यंदा मान्सूनचा प्रवास हा वेगाने सुरू असून केरळ बरोबरच तामिळनाडूमध्ये आणि ईशान्येच्या राज्यांमध्येही लवकरच मान्सून दाखल होऊ शकतो अशी शक्यता आहे। हवामान विभागाने 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती। त्यानंतर आता 24 मे पर्यंत राज्यभरात पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। हाँगकाँग आणि सिंगापूरसह आशियातील अनेक भागांनंतर भारतातील अनेक शहरांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत। यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला असून कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीची पावले उचलली जात आहेत। सध्या भारतात फक्त मुंबई, चेन्नई आणि अहमदाबाद यांसारख्या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत। दुपारी 1 वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्णांची संख्या 257 वर पोहोचली आहे। वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून केंद्राकडून कोरोना अलर्ट जारी करण्यात आला आहे। देशासह मुंबईतील कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या देखील समोर आली आहे। मुंबईत कोरोनाचे एकूण 56 रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांच्या श्रद्धेचा अपमान करण्यात आल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेले हार थेट नगर परिषदेच्या कचरा डेपोत फेकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे। दररोज 2 टन हारांची विल्हेवाट कचरा डेपोत लावली जात आहे। ज्या ठिकाणी शहरातील सगळा कचरा टाकला जातो त्याच ठिकाणी भाविकांनी श्रद्धेने आणलेले हार फेकले जात आहेत। या प्रकारामुळे भाविकातून आता तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे। यासह वाल्मिक संघटनाही आक्रमक झाली आहे। वाल्मिक संघटनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी हारांपासून धूप, उदबत्ती असे उपपदार्थ तयार करा, नाही जमले तर शिर्डीप्रमाणे विठ्ठल मंदिरात हाराला बंदी घाला किंवा भाविकांनी आणलेले हार भाविकांच्या हातात प्रसाद म्हणून देऊन भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान राखा अशी मागणी मंदिर समितीला केली आहे। मागणी मान्य न झाल्यास मंदिर समितीच्या विरुद्ध तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे। राज्यात गेल्या 15 दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। उन्हाळी पिकांवर या पावसाचा परिणाम झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत। नाशिक जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून अवकाळी पाऊस कमी अधिक प्रमाणात सुरू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। दरम्यान अवकाळी पावसाने भाजीपाल्याचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। अवकाळीच्या पाण्याने भाजीपाला अक्षरशः सडला आहे। हा सडलेला भाजीपाला फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे।
पालेभाज्या देखील अति पाण्यामुळे सडायला लागल्याने हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास अवकाळीने हिरावून घेतला आहे। परिणामी बाजारात भाज्यांची आवक मंदावल्याने बाजारात भाजीपाल्याच्या किमती वाढलेल्या बघायला मिळत आहेत। फळबागांना देखील या पावसाने नुकसान झालेलं असल्याने द्राक्ष आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान झालेलं आहे। ऐन मोसमात आंब्यावर अवकाळीचा तडाखा बसल्याने आंबे खराब होण्यास सुरुवात झालेली आहे। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबई येथे आल्यावर राज्याचे मुख्य सचिव किंवा इतर कोणी आले नाही त्यांना नोटीस काढतील, कारण मुख्य न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसल्यानंतर ते मुंबईत आले होते, त्यामुळे स्वतःची इब्रत स्वतः राखली पाहिजे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मुंबईतील सत्कार सोहळ्यात एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने गवई यांनी याबद्दल खंत व्यक्त करत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती। या संपूर्ण प्रकरणावर आज प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देत सरन्यायाधीश भूषण गवई यांना सल्ला दिला आहे। धाराशिव येथे ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते। यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले की मुख्य न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसल्यानंतर ते पहिल्यांदा मुंबईत आले होते, त्यामुळे स्वतःची इब्रत स्वतःच राखली पाहिजे। त्या खुर्चीची गरिमा ठेवणार आहेत की नाहीत? सरन्यायाधीश गवई हे स्वतःच्या हिमतीने न्यायाधीश खुर्चीपर्यंत पोहोचले आहेत। महाराष्ट्र शासन काय करेल ते नंतर करेल, मात्र त्यांनी नोटीस काढून पदाची प्रतिष्ठा राखावी असं म्हणत एक प्रकारचा सल्लाच प्रकाश आंबेडकरांनी सरन्यायाधीशांना दिला आहे। मुंबईत ओला उबेर सारख्या ॲग्रिगेटर कॅब सेवांसाठी राज्य सरकारने मंगळवारी नवा शासकीय आदेश जारी केला आहे। या धोरणात चालक आणि प्रवासी दोघांनीही ट्रिप रद्द केल्यास दंड आकारण्याची तरतूद आहे। मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही धोरणे लागू करण्यात आली आहेत। या GR नुसार चालकाने बुकिंग ॲपवर राईड स्वीकारल्यानंतर ते रद्द केल्यास एकूण भाड्याच्या 10% किंवा 100 रुपये जे कमी असेल तितका दंड आकारला जाईल। हा दंड प्रवाशाच्या खात्यात जमा होईल। प्रवाशाने कारणाशिवाय बुकिंग केल्यानंतर ट्रिप रद्द केल्यास एकूण भाड्याच्या 5% किंवा 50 रुपये जे कमी असेल तो दंड आकारून तो चालकाच्या खात्यात जमा केला जाईल। ओला, उबर किंवा रॅपिडो सारख्या ॲप आधारित कॅब सेवा वापरणाऱ्या प्रत्येकासाठी राईड रद्द होणं ही एक त्रासदायक बाब ठरली होती। कोणत्याही कारणास्तव ड्रायव्हरने राईड रद्द केल्यास ग्राहकाला यासाठी दंड भरावा लागायचा। कंपनी कोणतीही असो ही समस्या सर्वत्र होती, परंतु आता या नव्या धोरणानुसार ड्रायव्हरने राईड रद्द केली तर त्यालाही दंड भरावा लागेल आणि दंडाची रक्कम थेट ग्राहकाच्या खात्यात जमा केली जाईल। एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन हे उद्धव ठाकरेंचे वाक्य अख्ख्या भारतीय जनता पक्षाच्या जिवारी लागले असल्याचे मत भाजप आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केले। आपण काय बोलतो आणि त्याच्यावर समोरच्याची काय प्रतिक्रिया येऊ शकते याचं भान सुटलेला नेता, बेभान नेता म्हणजे उद्धव ठाकरे असल्याची टीका शेलार यांनी केली। उद्धव ठाकरे गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले होते की एकतर देवेंद्र तू राहशील किंवा नाहीतर मी राहीन। यावरून शेलार यांनी ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला। विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवून दिलं आहे की भाजप आणि देवेंद्रजी कुठे आहेत, उद्धव ठाकरे कुठे राहिले, असा खोचक टोला शेलार यांनी केला। भुजबळांना तुरुंगात पाठवणारे हे फडणवीसच होते। भुजबळांना राज्यातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी ठरवलं, ईडीच्या माध्यमातून तुरुंगात पाठवलं आणि आज नियतीने घेतलेला सूड असा आहे की देवेंद्र फडणवीसांना त्याच भुजबळांना आपल्या मंत्रिमंडळात सामील करून घ्यावं लागलं आहे। इतकंच नाही तर त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील करावा लागला आहे, अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील कमबॅकवर त्यांनी ही टीका केली आहे। पुढे बोलताना राऊत म्हणाले की छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतल्याचा आम्हाला आनंदच आहे। ते 25 वर्ष शिवसेनेत होते, त्यांना मंत्रिपद या निर्णयाचं स्वागतच आहे। परंतु भुजबळांना मंत्रिपद दिल्यामुळे स्वतः देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खोटे मुखवटे गळून पडले आहेत, कारण भुजबळांना तुरुंगात पाठवणारे हे फडणवीसच होते। पण आज त्यांनाच भुजबळ किती महान आहेत हे सांगावं लागत आहे। म्हणजे एकतर तुम्ही खोटे बोललात की भुजबळ भ्रष्टाचारी आहेत किंवा ते जामिनावर सुटलेले आहेत आणि भ्रष्टाचारी असण्याचं तुम्हाला वावडं आहे, असं म्हणत राऊतांनी महायुती सरकारला चांगलंच फैलावर धरलं। IPL 2025च्या हंगामात आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स भिडणार आहेत। आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे IPL मधील प्ले ऑफचं तिकीट कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। प्ले ऑफ मधील चौथं स्थान मिळवण्यासाठी मुंबई आणि दिल्ली संघाला संधी आहे। मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील एक रोमांचक सामना असणार आहे।
प्लेऑफ मध्ये प्रवेश करण्यासाठी हा सामना निर्णायक ठरेल। 3 संघांनी आधीच प्लेऑफ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे। आता शेवटच्या स्थानासाठी मुंबई आणि दिल्ली यांच्यात स्पर्धा आहे। मुंबई इंडियन्स सध्या 12 सामन्यात 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्स 12 सामन्यात 13 गुणांसह 5व्या क्रमांकावर आहे। आज मुंबईने सामना जिंकल्यास मुंबईचे 16 गुण होतील आणि मुंबई थेट प्लेऑफ मध्ये प्रवेश करेल।